सर नमस्कार. नमस्कार. मी केरन मार्गदर्शक प्रदीप कदम. आज आपण तुंग या गावी जी सोयाबीन पिकासाठी टेक्नॉलॉजी दिली आहे ते शेतकरी आपलं आहे. सर तुमचं नाव सांगा. अमोल महावीर कवटेकर तुंग. सर तुम्ही केरनची टेक्नॉलॉजी कोणत्या पिकासाठी घेतलेली आहे? सोयाबीन पिकासाठी. सोयाबीन पिकासाठी तुम्ही टेक्नॉलॉजी आपली घेतलेली आहे. बरं, तुम्हाला ही सोयाबीन टेक्नॉलॉजी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय बदल दिसून आपल्या शेतामध्ये पिकामध्ये? मी सोयाबीन कायमस्वरूपी करतोय. हां, कायम तुम्ही सोयाबीन करताय क्षेत्रामध्ये. हां, आणि जी केमिकलची औषध वापरत होतो हां बराच केरॉनचं वापरल्यापेक्षा फुलकळी जास्त, शेंगा भरपूर, सोयाबीन चांगलं. हां, सोयाबीन चांगलं आले, शेंगा पण चांगले आले आहेत, फुलके बी चांगले आले. मला जरा दाखवतो का शेंगा तुमच्या भुईमुगाच्या सोयाबीनच्या? म्हणजे जवळजवळ खाली बुडक्यापासून मग तुमच्या शेंड्यापर्यंत सोयाबीन चांगले आले. शेंड्यापर्यंत शेंगा भरत आले. हां, आणि शेंगा कशी टच भरल्या का पोकळ आहे? टच भरले. टच भरल्या. तुम्ही आत्ता पूर्ण एवढा रिझल्ट तुम्हाला कधीच आला नाही ना? कधीच नाही. हां, बरं ती केरॉनची आपली टेक्नॉलॉजी तुम्ही कशा स्वरूपात वापरल्या? केरॉनची जी आपली टेक्नॉलॉजी आहे तुमचं किती स्प्रे झाले आत्तापर्यंत? आतापर्यंत 2 स्प्रे झाले. हां, बॉक्सचं 2 हां, आणि बॉक्सचा 1 आणि एक बॉक्सचा शिल्लक राहिला प्रे. हां, ते तुम्हाला काय वाटतंय ते उत्पन्न वाढेल का तुमचं? होय 100. हां, तुमच्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न याचं वाढणार आहे. आणि सर किती क्षेत्र आहे तुमची? 1.5. हां, तुम्हाला काय म्हणजे किती वाटते किती सोयाबीन होईल याच्यामध्ये? एक 27 क्विंटल सोयाबीन होतं. 25, 26 ते 27 क्विंटल सोयाबीन होईल. याच्या आधी कधी एवढं झालेलं म्हणजे एवढं नाही काय? सोयाबीन तुमचा 1 नंबर आलेला आहे. पाक शेंड्यापासून बुडक्यापासून शेंड्यापर्यंत शेंगा आहेत आणि काळोखी वगैरे पानाची रुंदी तुमची चांगली झालेली आहे सोयाबीनची. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? केरॉन हे औषध तुम्ही वापराच. हां, केरॉनची टेक्नॉलॉजी प्रत्येकानं ही वापरावी. एकदा वापरावी. बरं सर, तुम्ही केरॉन कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.